खरं तर रडणे हे क्रियापद शिवबाच्या वाक्यात येत आहे, शिवबाच्या इतिहासाच्या वाक्यात येत आहे. हीच आमच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराजांनी स्वराज्य निर्माण करता करता स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि शौर्याचा एक विलक्षण इतिहासच घडवून टाकला. पण आज त्याच इतिहासाला अक्षरशः रडावं लागतंय, आणि ते सुद्धा महाराजांच्याच साम्राज्यात. आणि म्हणून आम्हाला विषय मिळतो, सह्याद्रीच्या कुशीत रडतो शिवबाचा इतिहास. मित्रांनो, या विषयावर बोलताना, ऐकताना किंवा विचार करताना प्रत्येकानं एका गोष्टीकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष द्या. ती म्हणजे फक्त शिवबाचा इतिहास नाही, तर शिवबाचा स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि शौर्याचा इतिहास. कारण नुसत्या इतिहासाचं रडणं वेगळं आणि स्वाभिमानाच्या, पराक्रमाच्या आणि शौर्याच्या इतिहासाचं रडणं वेगळं. आणि हे रडणं असतं ना, हे रडणं खूप दुर्दैवी आणि असह्य असतं. पण काय करायचं, खरं तर हीच वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण राहतो लोकशाहीच्या राज्यात आणि समर्थन सुद्धा करतो लोकशाहीचंच. पण जर कोणी आपल्याला विचारलं की तुम्हाला या तुमच्या लोकशाहीच्या राज्यात राहायला आवडेल की महाराजांच्या राजेशाहीच्या राज्यात, तर कसलाही विचार न करता आपण त्याला पटकन उत्तर देऊ की आपल्याला महाराजांच्या राजेशाहीच्या राज्यातच राहायला आवडेल. काय एवढा जास्त प्रभाव आहे आपल्यावर महाराजांचा की एका लोकशाहीच्या राज्यात राहत असून सुद्धा महाराजांची राजेशाही जास्त प्रिय वाटते. मित्रांनो, जेव्हा एखादा सिनेमा सुपरहिट होतो तेव्हा त्यामधल्या हिरोचा प्रभाव तरुणांच्यावर 5-6 महिने तरी टिकून राहतो. पण मी म्हणतो आपण 1 वर्ष धरून चालू. पण त्या एका वर्षानंतर सुद्धा जर त्या हिरोला त्याचा प्रभाव, त्याचा स्टारडम तरुणांच्यावर टिकवून ठेवायचा असेल, तर त्याच प्रकारचे सुपरहिट सिनेमे त्याला परत परत द्यावे लागतात. तेव्हा कुठे त्याचा प्रभाव तरुणांच्यावर सातत्याने टिकून राहतो. 300-350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं कर्तृत्व अशा पद्धतीनं सिद्ध केलंय की आज सुद्धा त्यांचा प्रभाव फक्त तरुणांच्यावरच काय, तर प्रौढांच्या आणि लहान मुलांच्या मनावर सुद्धा आहे, ज्यांना इतिहासाबद्दल थोडं तरी माहिती आहे. पण मित्रांनो, समस्या ही आहे की आपल्यावर फक्त त्यांचा प्रभावच आहे, त्यांच्या विचारांचं आणि आचारांचं अनुकरण ते मात्र कुठे दिसत नाही. आणि हीच गोष्ट मला खूप विचित्र वाटते मित्रांनो. कारण ज्या व्यक्तीचा प्रभाव असतो ना आपल्यावर, त्या व्यक्तीचं अनुकरण आपण आपल्या कळत नकळत करू लागतो. पण वर्षानुवर्ष ज्या महाराजांचा प्रभाव आपल्यावर आहे, त्यांच्या विचारांचं आणि आचारांचं अनुकरण आपण किती करतो, असा जर आपण विचार केला तर कदाचित आपल्याला स्वतःचीच लाज वाटेल. गॅदरिंग सारख्या कार्यक्रमामध्ये जेव्हा तरुण मुलं मुली एकत्र येतात, तेव्हा महाराजांच्या घोषणा अशा पद्धतीने दिल्या जातात की त्या ऐकणाऱ्यांच्या अंगावर सुद्धा काटे येतील, शहारे उभे राहतील. पण कार्यक्रमादरम्यान हीच तरुण मंडळी स्टेज समोर ठेवलेल्या खुर्च्यांची मोडतोड करतात. स्टेजवर जेव्हा एखादी मुलगी सादरीकरणासाठी येते, तेव्हा तिच्याविषयी घोळक्यातून अपशब्द काढतात. किती मोठा विरोधाभास आहे या तरुणांच्या वागण्यातला. घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि वर्तणूक ती मात्र मोगलांसारखी. काहीतरी मोडतोड करून, विध्वंस करून, स्त्रियांची अब्रू मातीमोल करून आनंद लुटण्याची पद्धत, परंपरा ही तर मोगलांची होती, छत्रपती शिवरायांची नव्हती. सरंजामदारीच्या काळात जेव्हा गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती, तेव्हा महाराजांचा स्त्रियांच्या अब्रूविषयीचा दृष्टिकोन काय होता हे सांगणारे अनेक प्रसंग आहेत इतिहासात. महाराजांचा सेनापती सखोजी गायकवाड यानं बेळवाडीचा किल्ला जिंकला आणि त्या किल्ल्याची किल्लेदार असणाऱ्या स्त्रीवर अत्याचार केले. महाराजांना हे समजताच महाराजांनी त्याचे डोळे काढले आणि आयुष्यभर त्याला तुरुंगात डांबून ठेवला. आपलाच सेनापती आहे, बेळवाडीचा किल्ला जिंकून आला आहे, म्हणून सुद्धा महाराजांनी त्याची गय नाही केली. राज्याच्या पाटलाची गोष्ट, त्याने गरीब शेतकऱ्याच्या तरुण मुलीवर अत्याचार केले. महाराजांनी त्याचे हातपाय तोडले. आणि हे कधी? सरंजामदारीच्या काळात, जेव्हा गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. तेव्हा सगळ्या रयतेला आश्चर्य वाटू लागलं की एक राजा गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूसाठी एवढं करू शकतो. आज आम्हाला आश्चर्य वाटतंय. हा एवढा सशक्त इतिहास आमच्या समोर असताना, महाराजांचा आदर्श आमच्या समोर असताना, ही एवढी मोठी न्याय व्यवस्था असताना, प्रत्यक्षात न्याय तो मात्र महाराजांच्या राज्यातल्यासारखा नाही मिळत आज. आणि याचं कारण अगदी स्पष्ट आहे मित्रांनो, ते म्हणजे महाराजांचा आपल्यावर असणारा फक्त आणि फक्त प्रभाव, त्यांच्या विचारांच्या आणि आचारांचा अनुकरणाचा
असणारा अभाव, आणि जेव्हा महाराजांचा प्रभाव त्यांच्या विचारांच्या आणि आचारांच्या अनुकरणात सकट येईल ना आपल्यामध्ये, तेव्हा मिळेल खरा न्याय. समर्थ रामदासांनी महाराजांबद्दल खूप सुंदर लिहिले मित्रांनो. या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. महाराष्ट्र धर्म, ते धर्मरक्षक होते का तर हा ते धर्मरक्षक होते. धर्मासाठी लढले का तर हा ते धर्मासाठी लढले. पण त्यांचा धर्म कुठला होता? महाराष्ट्र धर्म. तेव्हा धर्माविषयीच्या तुमच्या आमच्या ज्या संकल्पना आहेत ना, त्या संकल्पनांच्या चौकटीत महाराजांना कोंडून ठेवण्याचा अधिकार आपल्याला अजिबात नाही, आणि आपण तसा प्रयत्नही करू नये. कारण महाराजांच्या इतिहासाला रडवणारी पिढी म्हणून आपल्याला आपल्या पिढीची ओळख निर्माण नाही करायची मित्रांनो. आपल्याला आपल्या पिढीची ओळख निर्माण करायची आहे ती महाराजांच्या इतिहासाला आणि महाराजांना आपला अभिमान वाटेल अशी पिढी म्हणून. आणि ती पात्रता आपल्यामध्ये यावी अशी प्रार्थना आपण ईश्वराचरणी आणि महाराजांचरणी अर्पण करूया. मित्रांनो, जर तुम्हाला माझे मुद्दे आवडले असतील तर प्लीज लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण हे मुद्दे सर्वांपर्यंत पोहोचतील. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जाग पेटू दे आग मराठी गाथा.